Good afternoon, students. Today, we are going to learn about the question bank. क्वेश्चन बँकच्या संदर्भामध्ये आपण जरा माहिती घेऊ. बरोबर आहे. आपल्याला आता तुमची जी FI ची एक्झाम होईल, त्या FI च्या एक्झाम मध्ये MCQ टाइपच असण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यामुळे आपल्याला जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न चांगल्या पद्धतीनं वाचून बारकाईने काळजीपूर्वक वाचून आपल्याला त्याच्या पुढे अभ्यास करावा लागेल. आता आपल्याला याच्यामध्ये MCQ मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, असं जर कोणी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की याच्यामध्ये सायंटिस्टचे नाव, त्यांचे फाइंडिंग्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचे इसवी सन, इन विच इयर व्हॉट हॅपन, या गोष्टी ज्या असतात, या गोष्टीला खूप महत्व दिलेलं असतं. आणि MCQ प्रश्न याच्याच बेसिसवरती काढलेले असतात. त्याच्यामुळं MCQ चा अभ्यास करत असताना मॅक्झिमम तुम्हाला 12वीत माहिती, नीट आणि CET मध्ये तुम्ही एक्झाम दिलेले आहेत. एकच प्रश्न तुम्हाला 4 पद्धतीने विचारता येतो. बरोबर आहे. तुम्ही काही ऑब्जेक्टिव्ह काढण्याचा प्रयत्न करा MCQ, तुमच्या ते लक्षात येईल की आपण एकच वाक्य असेल तरी सुद्धा ते 3 ते 4 वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचारलं जाऊ शकतं. आता बॉटनी पेपर सेकंड मध्ये शिकत असताना मॉर्फॉलॉजी आणि एनाटॉमी या पेपरच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस इथं मोठे मोठे प्रश्न विचारले जातात ज्यावेळेस आपली थेरॉटिकल एक्झाम व्हायची त्यावेळेस. पण या कोरोनाच्या पॅन्डेमिक मुळे, बरोबर आहे, त्या कोरोनामुळे काय झालं की आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन जे आहेत त्याच्यापेक्षा MCQ त्याच्यामध्ये आपल्याला जास्त खोलवर जावं लागेल. आपला कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय ते आपल्या कायम लक्षात राहत नाही. हे एक महत्वाची गोष्ट आहे. एखादा छोटा कन्सेप्ट आहे, पण तो कन्सेप्ट ज्यावेळेस आपल्याला परिपूर्ण आपल्या लक्षात येईल, मग त्या कन्सेप्ट वरती कसल्याही पद्धतीने कोणत्याही अँगलनं कोणतेही शब्द बदलून, अर्थ न बदलता शब्द जरी बदलले तरी तुम्हाला त्याचे उत्तर सोडवता येतील, असा प्रकार असतो. बरोबर आहे. तर मग आपण या प्लांट मॉर्फॉलॉजी आणि एनाटॉमी या टॉपिक मध्ये, या पेपर मध्ये वेगवेगळे टॉपिक आहेत. पहिला टॉपिक मॉर्फॉलॉजीचा आहे, दुसरा टॉपिक मॉर्फॉलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. हे झालं पहिलं क्रेडिट मध्ये. देन क्रेडिट सेकंड मध्ये एनाटॉमी आहे, टाइप्स ऑफ टिश्यू आहे आणि इंटरनल ऑर्गनायझेशन ऑफ प्रायमरी. अशा पद्धतीनं त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. Then what are the different aspects of plant morphology? असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस आपल्याला या प्लांट मॉर्फॉलॉजीचे वेगवेगळे ऍस्पेक्ट कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट मॉर्फॉलॉजी इन डिफरंट ऍस्पेक्ट्स, त्याच्यामध्ये मग प्लांट आयडेंटिफिकेशन मध्ये मॉर्फॉलॉजीचं काय महत्व आहे, त्यानंतर प्लांट नॉमेनक्लेचर मध्ये मॉर्फॉलॉजीचं काय महत्व आहे, प्लांट क्लासिफिकेशन मध्ये या मॉर्फॉलॉजीचं काय महत्व आहे, फायलोजेनी मध्ये तसंच, त्यांचे डेफिनेशन, फायलोजेनी कशाला म्हणायचं, नॉमेनक्लेचर कशाला म्हणायचं, आयडेंटिफिकेशन कशाला म्हणायचं, हे आपण एकदम बारकाईने पाहिलं तर आपल्या ते लक्षात येऊ शकतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर
बायनॉमियल नॉमेनक्लेचर ची डेफिनेशन काय आहे, एनाटॉमी म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एनाटॉमी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हिस्टॉलॉजी, then what is descriptive and comparative morphology, what is interpretative morphology. ह्या कन्सेप्ट आपण ज्यावेळेस बेसिक वाचतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या एमसीक्यू जरी मग कोणत्याही पद्धतीने विचारले तरी आपल्याला त्याच्यावरती लिहिता येऊ शकतो. आता मॉर्फॉलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये आपण पाहतो, त्याच्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे फ्लावरची, त्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड ब्रांच विच बिअर्स क्लस्टर ऑफ फ्लावर्स. मग या क्लस्टर ऑफ फ्लावर्स मध्ये कशा पद्धतीनं अरेंजमेंट असते, या मग अरेंजमेंट ऑफ फ्लावर ऑन द इन्फ्लोरेसन्स ऍक्सिस, त्याला इन्फ्लोरेसन्स म्हणतो आपण, किंवा पेडंकल तेही आहे. पुन्हा मग इन्फ्लोरेसन्सचे टाईप, त्याच्यामध्ये दोन टाईप आपल्याला माहिती आहेत, रेसिमोस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स, सायमोस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स आणि स्पेशलाइज्ड टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. असं मग रेसिमोस मध्ये पुन्हा आपल्याला माहिती त्याचे रॅचिस इलॉंगेटेड असतो, सायमोस मध्ये रॅचिस अनब्रांचड असतो, आणि स्पेशल टाईप मध्ये हॅपॅन्थोडियम आहे, सिनॅन्थेमम आहे, सयाथियम आहे, वर्टिसिलॅस्टर टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स आहे. तर हे वेगवेगळे जे काही हॅपॅन्थोडियम मध्ये आपण बघतो बनियन ट्रीज असेल, आपलं फिक्स असेल, उंबर असेल, याच्यामध्ये हॅपॅन्थोडियम टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स असतो. वर्टिसिलॅस्टर इन्फ्लोरेसन्स आपण एक्झाम्पल तुळस घेतलं होतं. त्याच्यानंतर सयाथियम इन्फ्लोरेसन्स आपण एक्झाम्पल युफोर्बिया घेतलं होतं. तर फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेंबर ऑफ वर्टिसिलॅस्टर इन्फ्लोरेसन्स असा एमसीक्यू विचारला तर तिथं ऑसिमम एक ऑप्शन असू शकेल, पुन्हा हिबिस्कस असेल, असे दुसरे बाकीचे 3 ऑप्शन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर हे आपल्याला प्रत्येक आर्टिकल वरती, प्रत्येक कन्सेप्ट वरती कशा पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे याच्यामधून आपल्याला निष्कर्ष काढता येतो. तर रॅचिस इलॉंगेटेड असतो रेसिमोस इन्फ्लोरेसन्स मध्ये. मग त्याचे कोणकोणते टाइप्स आहेत, रेसिमोस, रेसिम, त्यामध्ये पॅनिकल आहे, स्पाइक इन्फ्लोरेसन्स आहे, कॅटकिन टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आहे, हे लॉंग रॅचिस असलेले. आता त्याच्यामध्ये पुन्हा रॅचिस शॉर्ट असलेले पण असतात काही, त्याच्यामध्ये कॉरियम इन्फ्लोरेसन्स आहे कॅशिया प्लांटचा. आता रॅचिस सप्रेस्ड असलेले रेसिमोसचे काही टाईप आहे, त्याच्यामध्ये आंबेल बघितलं आपण तर कॉरिएंडर त्याचं एक्झाम्पल आहे आंबेल इन्फ्लोरेसन्सचं. दुसरं कॅप्टेड इन्फ्लोरेसन्स असतं ते अकॅशियाचे एक्झाम्पल्स आहे. देन रॅचिस फ्लॅट असलेले सुद्धा काही रेसिमोस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स मध्ये आहे. त्याच्यामध्ये फ्लॅट म्हणजे चपटा आपल्याला माहिती आहे. मग सूर्यफूल कसं असतं बघा, असं एकदम फ्लॅट असतंय. त्या फ्लॅट त्याच्यावरतीच आपल्याला डिफरंट रे फ्लोरेट्स आणि डेस्क फ्लोरेट्स अरेंज झालेले असतात. त्याचं एक्झाम्पल कॅपिटल इन्फ्लोरेसन्सचं सनफ्लावर किंवा ऍस्टरचे काही जे मेंबर आहेत वेगवेगळे ते याच्यामध्ये येतात. आता सायमोस इन्फ्लोरेसन्स मध्ये रॅचिस अनब्रांच असलेले काही एक्झाम्पल आहेत, त्याला आपण सॉलिटरी साईम म्हणतो. जास्वंदाचं सगळ्याला माहिती आहे. रॅचिस ब्रांचड असतो, हा सायमोस इन्फ्लोरेसन्स मध्ये ते माहिती आहे. मग ब्रांचड रॅचिस मध्ये मोनोकॅझेल असेल, पॉलिकॅझेल असेल, हेलिकॉइड असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लोरेसन्स आहे. हेलिकॉइड मध्ये एक्झाम्पल घेतलं आपण तर हॅमेलियाचं घेतो. स्कॉर्पिओइडचं एक्झाम्पल घेतलं तर ट्रायकोडेस्माचं एक्झाम्पल घेतो आपण. डायकॅझेल साईमचं घेतलं तर आपण जास्मिनचं घेतो. तर जास्मिन मध्ये 2 फ्लावर्स असतात बघा, बरोबर आहे. आणि पॉलिकॅझियलचं घेतलं तर आपण कॅलाट्रॉपिसचं एक्झाम्पल घेतो, पॉलिकॅझियल साईम कॅलाट्रॉपिस, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्पेशल टाईप मध्ये हायपॅन्थोडियम आहे. मग यांचे काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत असे वेगवेगळे, कोणता प्लांटचा इन्फ्लोरेसन्स कोणता आहे. आता समजा ऑसिमम, इन ऑसिमम डॅश टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज देअर, फक्त येईल स्पेशल टाईप येईल, सायमोस येईल, रेसिमोस येईल, बरोबर आहे. किंवा त्यातला आणखी तुम्हाला सायथियम टाकतील, किंवा विच इज द एक्झाम्पल ऑफ सायथियम इन्फ्लोरेसन्स,
आपण टाकायचं युफोर्बियाचं. युफोर्बियाच्या नंतर दुसरे 2-3 प्लांट टाकतील की त्यांचे इन्फ्लोरेसन्स वेगळे आहेत. हे आपण अशा पद्धतीचे प्रश्न आपण या इन्फ्लोरेसन्स मध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स, डिफाईन इन्फ्लोरेसन्स, डिस्क्राइब सायलेंट फीचर्स ऑफ सायमोस इन्फ्लोरेसन्स, define the term inflorescence, give illustrated account of racemose inflorescence studied by you. Then significance of inflorescence, काय फायदे ते इन्फ्लोरेसन्सचे, बरोबर आहे. एका सिग्नल व्हिजिट मध्ये आपण मेनी फ्लावर, आपण म्हणजे पॉलिनेटर्स, मेनी फ्लावर कॅन व्हिजिट. देन मग शॉर्ट नोट तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ते लॉंग आन्सर मध्ये. पण आता आपल्याला एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मग व्हॉट इज पॉलिकेजेन, व्हॉट इज सिलेस्टर, व्हॉट इज सायटेम, व्हॉट इज हायपोथेनियम, हायपेन्थोनियम, हे सगळं आलं पाहिजे. डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर जे असतात सायमोज आणि रेसिमोज मधला डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक फीचर तुमचे जे मेन महत्वाचे लक्षात आले, तुम्हाला कोणताही एमसीक्यू प्रश्न जर त्याच्यावरती विचारला तर तो सांगता येऊ शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स कोणते तेही देता आलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. अशा पद्धतीनं तिसरा चॅप्टर कडे आपण गेलो तर मॉर्फोलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स, दॅट इज फ्लावर. फ्लावरची डेफिनेशन सगळ्याला येते. मग फ्लावरल ऍक्सिस असतात का, फ्लोरल ऍक्सिस फ्लावर कशा कशाने बनलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर व्हॉट इज पेडिसिल, व्हॉट इज थॅलॅमस, थॅलॅमसचे वेगवेगळे फॉर्म कोणते आहे. थॅलॅमसचे वेगवेगळे फॉर्म मध्ये आपण बघितलं कोनिकल टाइप ऑफ थॅलॅमस असतो. अॅनोनामध्ये आपल्याला किंवा तुम्हाला एमसीक्यू ला विचारलं जातं इन अॅनोना टाइप ऑफ किंवा फॉर्म्स ऑफ थॅलॅमस इज देअर. मग तिथं लिहिलं तुम्हाला कोनिकल, डिस्क लाईक, इलॉंगेटेड, फ्लॅट, कॉन्केव, असं तुम्हाला ऑप्शन विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला याचं वाचन करणं, चिंतन करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तुम्हाला एमसीक्यूचा ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस तुमचा जो काय पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट मात्र एनी हाऊ क्लिअर झालेला पाहिजे, बरोबर. तरच तुम्ही काय करू शकता, ते एमसीक्यू सोडवू शकता, बरोबर आहे. तुम्ही स्वतःची क्वेश्चन बँक तयार करायची आणि क्वेश्चन बँक मधून यू आर गोइंग टू ट्राय टू मेक अ क्वेश्चन एमसीक्यूज. तुमचे तुम्ही एमसीक्यू सुद्धा काढा. आपल्याकडे काही एमसीक्यू असतील तुम्हाला मी देणार आहे तुम्हाला तसे, पण तुम्ही स्वतःचे एमसीक्यू प्रत्येक टॉपिक वरती काढून व्हॉट्सअप वरती माझ्या पाठवायचे. आला लक्षात. तुम्ही आता किती जण आहेत आपल्याकडे, 9 जणच आहेत फक्त आजच्या लेक्चरला. आवाज येतोय का रे? हो सर. भाग्यश्री, आवाज येतोय का? हो येतोय. भाग्यश्री, आता मी एक काम सांगणार आहे. काय? तुम्ही काय करायचं, एमसीक्यू काढायला चालू करायचं आता आपल्या टॉपिक वरती. ह्या पहिला टॉपिक घेतला, कोणता टॉपिक आहे पहिला आपला, मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी मध्ये मला तुम्ही 25 एमसीक्यू काढून द्यायचे, ठीक आहे सर? प्रत्येकाने? हो, प्रत्येकाने काढायचे. प्रत्येकाने द्यायची सर? प्रत्येकाने काढायचे. आता ही भाग्यश्री पहिल्या टॉपिक वरती काढेल, ठीक आहे. दुसरं कोण आहे आणखी? अक्षय घोडके कुठे आहे? घोडके ऐकतोय का? आहे ना. हो सर. घोडके काय करल? सेकंड चॅप्टर वरती करतो सर. हॅलो, हा बोला ना सर. मॉर्फोलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा जो चॅप्टर आहे सेकंड, त्या चॅप्टर मधलं इन्फ्लोरेसन्स. नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर. हा, काय प्रॉब्लेम आहे? नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर. नेटवर्कचं काय करायचं? घरी आपल्या पुस्तकातले बघून एमसीक्यू काढायचे ते. हा, नाही सर, आता लेक्चरला नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर. आता लेक्चर आवाज साठी येतोय ना माझा? येतो प्रॉब्लेम येतोय नेटवर्क नेटवर्क. आहे, कमी जास्त रेंज होती हो आहे, सर. पण मी सांगतोय ते ऐकायला येते ना थोडंफार? हा हा हा, मग तू काय करायचं, इन्फ्लोरेसन्स वरचे सगळे एमसीक्यूज काढायचे, ठीक आहे.
चालतंय सर. भाग्यश्रीकडे मॉर्फॉलॉजी पाहिलं चॅप्टर हो 25 काढा, काय जेवढे निघतील तेवढे तर काढा, मॅक्झिमम काढा. बरोबर आहे. तुम्ही ऑप्शन सुद्धा तुम्ही द्यायचे. प्रश्न तयार करायचा, त्याचे 4 पर्याय आहेत, उत्तर ते तुम्हीच काढायचे. चालतंय सर. त्याच्यामध्ये उत्तर काढत असताना नन ऑफ द अबाऊ आणि ऑल ऑफ अबाऊ हे 2 ऑप्शन टाकायचे नाहीत, 4ही ऑप्शन टाकायचे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्या पुढचं कोण आहे? दिव्या कुरुमकर, ऐकते का? दिव्या आहे का रे? दिव्या हो सर, बोला ना. कुरुमकरच आहे ना तू? हो सर. तू काय करायचं, फ्लावर आहे, फ्लावर चॅप्टर, हा. फ्लावर चॅप्टर मधले फ्लोरल होल्स म्हणजे इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन, सिमेट्री आणि फ्लोरल होल्स, या 3 छोटे छोटे जे आर्टिकल आहेत ना, या 3 आर्टिकल वरती तुझे एमसीक्यू हो सर. तयार करायचे आणि मला पाठवायचे. चालेल ना? हो सर. हा, लक्षात आलं हो ना? चालेल. फ्लोरल होल्स, सिमेट्री आणि फ्लावर. ठीक आहे. आता चौथं कोण आहे? त्याच्या पुढचं पवार, ज्ञानेश्वर पवार, ऐकतोय का? हॅलो, पवार ज्ञानेश्वर, अनम्यूट करायचं आणि बोलायचं. आहे का रे पवार? पवार हो सर आहे. ऐकतोय का? काय चाललंय, मी काय सांगतोय ते? नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर थोडा. पण मी बोलतोय ते आवाज येतोय थोडाफार तुझ्याकडे? सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे, आवाज नीट नाही येत ते. तुमचा आवाज नाही येत सर. हा, फ्रुट्स टॉपिक तुझ्याकडे आला, फ्रुट्स. काय येतोय का आवाज का नाहीच? हॅलो, सर येतोय पण थोडा ब्रेक होतोय मध्ये आवाज. बरं ते जाऊ दे, आता ब्रेक होऊ दे, होतंय ते चालू चालू मध्ये. पण मी काय म्हणतो, चॅप्टर आहे तुझ्याकडे फ्रूट, चालेल का? चालेल का? म्हणजे फ्रूट वरचे तू काढायचे. हो चालेल. हो फ्रूट वरले त्याच्यामध्ये हो टाइप ऑफ फ्रूट, सिंपल, सिप्सेला, अकी, नट, कॅरिऑप्सिस, ॲग्रीगेट, हे फ्रूटचे जे आहेत त्याच्यावर तुला 5-25 मॅक्झिमम जेवढे काढता येतील तेवढे एमसीक्यूज काढायचे, मला पाठवायचे ते. आलं लक्षात? हो काढतो. मला हे तुम्ही लगेच कामाला लागायचंय. हा, आता त्याच्या पुढचं आहे क्रेडिट सेकंड हो अॅनाटॉमीचं. आता क्रेडिट सेकंड मध्ये प्रशांत शिंदे, ऐकतोय का? प्रशांत शिंदे, हो सर. हा, मी बोलतोय ते लक्षात येते का तुझ्या, काय चाललंय ते? हो सर आहे. तुझ्याकडे हो सर. अॅनाटॉमी, क्रेडिट सेकंड घ्यायचं तू. क्रेडिट सेकंड मधला अॅनाटॉमी, ठीक आहे सर. अॅनाटॉमी मधला इंट्रोडक्शन अँड अॅनाटॉमी, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स इन टॅक्सॉनॉमी, म्हणजे पहिला जे क्रेडिट सेकंड मधला तिसरा टॉपिक आहे समजा अॅनाटॉमीचा, तो तू सगळा घ्यायचा. तू काय कुठपर्यंत? सर? इंट्रोडक्शन, डेफिनेशन अॅनाटॉमीची. ठीक आहे. ठीक आहे सर. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स इन टॅक्सॉनॉमी, फिजिओलॉजी, इकॉलॉजिकल इंटरप्रिटेशन, फार्माकॉग्नॉसी अँड वूड आयडेंटिफिकेशन पर्यंत. अॅनाटॉमी तिसरा टॉपिक समजा. शिंदे, लक्षात येतं का काय म्हणतो मी ते? लईच रेंज प्रॉब्लेम येतोय सर तुम्हाला.
रेंजचा प्रॉब्लेम आहे रे बाबा, थोडंफार होते ते फ्लक्च्युएशन. पण मी जे सांगतो ते लक्षात आलंय का? हा? हो सर, ऐकलं सर. ऐकलं ना? काय करणार आहे तू? काय करणार आहे? हॅलो शिंदे, तू काय हा करणार येतंय आहे? सर ऐकू. हा? सर अॅनोटाइम वरची डेफिनेशन ते काढायचे ना? एमसीक्यू काढायच्यात अॅनाटॉमी टॉपिक मधलं तू. हा? हॅलो, अॅनाटॉमी जो तिसरा टॉपिक आहे ना, अॅनोटाइम वरचे एमसीक्यू हा. काढायचे. एमसीक्यू ठीक आहे सर, एमसीक्यू काढतो. कसे काढणार? कधी पाठवायचे सर ते एमसीक्यू? तुमचे झाले की पाठवायचे मला. व्हॉट्सअपला पाठवायचे माझ्याकडे. वर्ड फाईल मध्ये पाठवता येतील का? तेव्हा सर वर्ड फाईल मध्ये तुम्ही आता कामाला लागायचं लगेच. ज्यावेळेस तुमचे कम्प्लीट झाले की पाठवायचे. हा? ठीक बर आहे सर. सर. जितक्या लवकर पाठवताल तेवढं चांगलं. साबळे आला का? आकाश साबळे नाही सर. आलाय ना? काय जॉईन झालाय तो साबळे. आता कोण राहिलं रे इकडं? वडावकर काय सर? काय करते? हा? वडावकर काय चाललंय? हॅलो, स्वयंपाक चालू काय की वडावकरचा? हा? वडावकर ना सर. तुला कोणता टॉपिक पाहिजे? तुझ्याकडे टाइप्स ऑफ टिश्यू आलं लक्षात? हो. टाइप्स ऑफ टिश्यू मध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू, परमनंट टिश्यू, कॉम्प्लेक्स टिश्यू आणि इपिडर्मल टिश्यू. येतोय का? आवाज येतोय का माझा? हो सर. ह्या 4 टॉपिक वरती तू सगळे एमसीक्यू काढायचे, मला पाठवायचे. हा? चालेल का? आता हो कोण सर. रे? स्नेहल शिंदे. स्नेहल शिंदे स्नेहल आवाज येतोय का? नाही सर. शिंदे स्नेहलचा आवाज तिला येतो का आवाज? अनम्यूट करायला सांगा तिला. हो सर, येतोय आता सर. शिंदे हो सर, येतोय आवाज आता. येतोय ना? शिंदेला नाही का आवाज येत? शिंदे स्नेहलला. हॅलो, तुला अनम्यूट करून बोलत नाही का रे तुला? हॅलो सर. हा, अरे अहो तुझ्याकडे सर, तुमचा आवाज
आता येतोय ना आवाज? हा सर, थोडा थोडा येतोय आवाज तुमचा. त्याच्यामध्ये तुझ्याकडे कोणता टॉपिक आहे बरं का? इंटरनल ऑर्गनायझेशन ऑफ प्रायमरी प्लांट बॉडी. टॉपिक लिहून घे तुझा. 5वा टॉपिक. हॅलो सर. 5वा टॉपिक, 5वा तुझ्याकडे. क्रेडिट सेकंड मधला शेवटचा टॉपिक. हॅलो. हॅलो सर, तुमचा आवाज नीट येत नाहीये. क्रेडिट सेकंड मधला शेवटचा टॉपिक. येतो का आवाज आता? टॉपिक 5वा क्रेडिट सेकंड. त्याच्यामधलं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ डायकॉटिलिडॉन अँड मोनोकोटिलिडॉन रूट, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट स्टेम आणि इंटरनल स्ट्रक्चर ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट लीफ. आता येतो का आवाज एवढा? हो सर. हा हा. हा, तू या छोटे छोटे जे आर्टिकल आहेत, रूट, स्टेम आणि लीफ, डायकॉटचे आणि हा. मोनोकॉट, यांच्यावरती तू एमसीक्यू तयार करायचे. आले का लक्षात? ओके सर. आणि हे एमसीक्यू लवकरात लवकर काढून मला पाठवायचे व्हॉट्सअपला. ठीक आहे? हॅलो भाग्यश्री. भाग्यश्री. हॅलो. हॅलो. आपण थांबू रे इथं मग. आवाज येतोय का नाही? केव्हा तरीच येतोय सर. आवाज मध्ये मध्ये येतोय सर, फक्त थोडासा. कुठला? तुम्हाला रेंज प्रॉब्लेम आहे सर. आहे रे, मला कल्पना आहे. रेंज तर फुल दाखवतो इथं. हा, काय माहिती. मग तुम्ही काय करा, याचे हे करा. हा, सगळ्यांनी एमसीक्यू तयार करायचे आणि हो सर, काढतो आम्ही एमसीक्यू. मला पाठवायचे, पण नुसते काढून तुमच्या जवळ नाही ठेवायचे. ते मला पाठवायचे, मी चेक करणार. ते त्याच्यामध्ये काय करेक्शन असेल तर ते सांगणार. मी सगळे पुन्हा तुमचे एकत्र करणार आणि नंतर मी सर्वांना एका ग्रुपवरती ते टाकणार. आणि आपल्याला जे काही मग तुमचे एमसीक्यू एक्झाम होईल नंतर, त्याच्यामध्ये यातलेच प्रश्न असतील. त्याची तुम्हाला ही तुमची क्वेश्चन बँकच हे खूप महत्वाचं काम आहे. आलं लक्षात? तर तुम्ही हे सगळे प्रश्न काढायचे आणि तुम्ही मला सेंड करायचे. त्याच्यामध्ये मग तुमचे काही ऑप्शन चुकले असतील, काही प्रश्न चुकले असतील, काही चुका होऊ शकतात बऱ्याच. तर मी ते सगळं योग्य परीक्षण करणार त्याचं प्रश्नाचं. मी त्यात काही प्रश्न टाकणार आहे. पुन्हा जे प्रश्न तुमच्याकडून चुकले ते प्रश्न मी त्यात एक वजा करणार, काय म्हणजे करेक्शन करणार. आणि मग आपण तुमची एक्झाम त्या पद्धतीने होण्याची शक्यता आहे. ठीक आहे? पण एमसीक्यू शिवाय आता पर्याय नाही सध्या तरी. त्यामुळे तुम्ही तुमचे एमसीक्यू तयार ठेवा. ठीक आहे? हा, तुमच्या काही अडचणी असतील तर बोला रे. ओके. ओके. काय नाही सर, देतो, पूर्ण करून देतो तुम्हाला. हा, राईट, व्हेरी गुड. इकडं भाग्यश्री. नाही सर, काय कधीपर्यंत पाठवायचं हे? तुमचं झालं की लगेच पाठवा मला, काय अडचण नाही त्याची. हा, तुमचं लवकरात लवकर करा. फक्त सुरू करा. आजच म्हणलं तरी चालू करा. तुम्ही मला संध्याकाळी जरी पाठवलं तरी चालतील, उद्या पाठवलं तरी चालतील. लवकरात लवकर पाठवा. फक्त तुमचं झालं की पाठवा. त्याला किती वेळ लागणार आहे तुम्हाला? 1-2 दिवस. म्हणजे समजा आता अगोदर एक टॉपिक वाचायचा, कशी काढायची तुम्हाला सांगतो मी. अगोदर टॉपिक वाचून काढायचा. त्या टॉपिक मध्ये तुम्हाला किती प्रश्न विचारले येतील, बरोबर आहे, ह्याचा एक अंदाज घ्यायचा अगोदर.
आणि एकच प्रश्न हो. किती वेळा विचारता येईल वेगवेगळ्या अँगल तेही पाहायचं. असं मॉर्फॉलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ, मग एक्सटर्नल कॅरेक्टर, इंटरनल कॅरेक्टर, इंटरप्रिटेटिव्ह कॅरेक्टर, असे 4 ऑप्शन द्यायचे. एकदम सोपं काढायचे. बरोबर आहे का? तुम्हाला एक ऑप्शन मी सांगितलं, समजा फक्त 25 काढायचे का अजून काढायचे? तुम्हाला तुमचं ऍज युअर कॅपॅसिटी, 5 ते 25. कॅपॅसिटी जास्त असलं तुम्ही जास्त काढू शकता, काय तसं बंधन कुणाला नाही. पण मिनिमम 25चा आकडा दिला तुम्हाला. कारण तुम्ही मग मिनिमम ही म्हणतात काय ते निघतच नाही सर, काढताच येत नाही, 2 ते 4च निघले, असं नाही करायचं. मिनिमम 25 दिलंय तुम्हाला लिमिटेशन, कारण आपल्याला तेवढे काढताच येतात. एखादा खूपच टॉपिक थोडा हे असेल तर नाही काढता येणार जास्त, पण आपल्याला काढता येतात, मॅक्झिमम काढता येतात. काय ऑप्शन फिरवायचे फक्त. बरोबर आहे ना? एक आपल्याला एक प्रश्न 4 पद्धतीने विचारता येतो, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. सीईटी नीट दिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे. हा, हॅलो, थांबायचं का मग आपण? हो सर. हो सर. बाकी काय अडचण आहे का काही? एमसीक्यू बद्दल नाही काही सर, डाऊट आहे काही का? काही विचारायचं आहे काही? नाही सर. मी दिलेल्या टॉपिक बद्दल एमसीक्यू बद्दल काय डाऊट असेल तर रनिंगचं बूट कोणाकडे? घरी आहे ना? काय? रनिंगचं बूट आहे ना घरी? हा, लागत होय तुला? लागत होतं मला संध्याकाळी. काय लागत आहे? आपण थांबू इथं. वडावकर